नमस्कार, मोदीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया केरळी पद्धतीने ओलं खोबरं घालून बनवलेली तोंडलीची स्वादिष्ट भाजी। त्यासाठी मी इथे मस्त अशी ताजी तोंडली घेतलेली आहेत। आपण ही चिरून घेऊयात। तर अशा तऱ्हेने ही तोंडली लांबसर आकारात चिरून घेतलेली आहेत। आता यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एक वाटी ओल्या नारळाचे काप, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, साधारण 1 टीस्पून जिरे, याचं आपल्याला पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी प्रथम तेलामध्ये 1 चमचा मोहरी, यानंतर चिमूटभर हिंग आणि एक उभा चिरलेला मोठा कांदा परतवून घेऊया। आता यामध्ये हळद आणि चिरलेली तोंडली टाकून परतवून घेऊया। यानंतर एक चिरलेला टोमॅटो टाकूया। त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून हे सर्व परतवून घेऊया। आता या भाजीला झाकण लावून मंद गॅसवर शिजवून घेऊया। तर थोड्या वेळाने आपण हे झाकण काढून पाहूया। तर इथे तुम्ही बघू शकता ही भाजी संपूर्णतः शिजलेली आहे। आता या भाजीमध्ये आपण मगाशी तयार केलेलं वाटण टाकून परतवून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ही तोंडल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आपण रोजच्या जेवणासाठी बनवून खाऊ शकतो, तसेच टिफिनमध्ये देखील नेण्यासाठी हा एक छान पर्याय आहे। आपणही ही भाजी घरी बनवून पहा आणि तुमची भाजी कशी बनते ते कमेंटमध्ये अवश्य सांगा। तसेच आवडल्यास चॅनल पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।